खेड तालुक्यात मुसळधार पावसाने अक्षरशः दाणादाण केली आहे। संपूर्ण तालुक्यात ढगफुटीसारखा पाऊस सुरू आहे। सोमवारी 6 जुलै 2026 रोजी सकाळी पुणे नाशिक महामार्गावर अनेक ठिकाणी प्रचंड पाणी आल्याने महामार्ग ठप्प झाला आहे। प्रमुख औद्योगिक आणि व्यापारी केंद्र असलेल्या चाकण शहरात आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे। या संततधार पावसामुळे चाकणमधील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून अनेक भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। मुसळधार पावसामुळे नाले आणि ओढे अनियंत्रित झाले असून अनेक ठिकाणी दुकाने, घरे आणि रस्ते पाण्याखाली गेले आहेत। या पावसाचा सर्वाधिक फटका वाहतूक व्यवस्थेला बसला आहे। पुणे नाशिक महामार्गासह चिंबळी फाटा, स्पायसर चौक, आळंदी फाटा आणि चाकणमधील तळेगाव चौक, आंबेठाण चौक, वाकी सुंबरे नगर भागात कमरेपर्यंत महामार्ग पाण्याखाली गेले आहेत। त्यामुळे या प्रमुख महामार्गावर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत। चाकण MIDC परिसरातील अंतर्गत रस्त्यांची कामे सुरू असल्याने आणि पाण्याचा योग्य निचरा न झाल्याने चाकरमानी व कामगारांना कामावर पोहोचण्यासाठी तासनतास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे। महामार्गावर पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग प्रचंड मंदावला आहे। संपूर्ण चाकण शहराची तुंबई झाल्याचे स्थानिक पत्रकार आणि नागरिकांनी सांगितले आहे। संपूर्ण चाकण परिसरात मागील 2 दिवसांपासून जो मुसळधार पाऊस होतोय त्याच्यामुळे संपूर्ण चाकणला 6 वाजल्यापासून लोकांचे फोन यायला सुरुवात झाली। त्याच्यानंतर लक्षात आलं की संपूर्ण चाकण शहर, महामार्ग हे सगळे पाण्याखाली जात आहेत अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। पोलिसांनी ठिकठिकाणी बॅरिकेटिंग करून वाहतूक पुढे जाऊ नये आणि धोके निर्माण होऊ नये त्याच्यासाठी दक्षता घेण्याचे प्रयत्न चालवलेले आहेत। पण एकूणच या सगळ्या स्थितीने प्रशासनाचं पितळ उघडं पडलं आहे। पुणे नाशिक महामार्गावरच्या तळेगाव चौक असेल, आंबेठाण चौक असेल, सुंबरे नगर असेल, माणिक चौक आणि त्याच्या पुढचा भाग असेल, या सगळ्या भागामध्ये घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे। अनेक ठिकाणी ओढे थेट लोकांच्या घरापर्यंत, इमारतींमध्ये, दुकानांमध्ये शिरल्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे। महामार्गाच्या लगतचे सेवा रस्ते तर सगळे पाण्याखाली आहेतच, पण महामार्गावर सुद्धा गुडघ्याभर ते कमरेपर्यंत पाणी साचल्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि ही परिस्थिती सुधारण्यासाठी सुद्धा आणखी काही वेळ लागू शकतो, कारण त्याच्यानंतरही पाऊस हा अव्याहतपणे सुरूच आहे। मुसळधार पाऊस सगळ्या चाकण परिसरामध्ये, खेड तालुक्यामध्ये पडतोय। त्याच्यामुळं परिस्थिती आत्ताच चिंताजनक झालेली आहे। पूर्ण पुणे नाशिक महामार्ग वाकीपासून सगळीकडे वाहतूक कोंडी झालेली खूप मोठ्या प्रमाणावरती। चाकण आंबेठाण रस्त्यावरही तीच परिस्थिती आहे। ठिकठिकाणी रस्त्यांवरून पाणी वाहते, त्याच्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन प्रशासनाने केलेलं आहे। हे संध्याकाळीच पाऊस वगैरे भरपूर आला, त्याच्यामुळे आहे ना पूर्ण फार पाणी साचलेलं आहे इथं। आणि पलीकडून पण वाकीला तिथे बॅरिकेड वगैरे लावून आमच्या यांनी पूर्ण हे केलेलं आहे। दाडगेमळ्यामध्ये रात्री पाटेपासून खूप पाणी साठलंय। वड्याचा आवर्तन जे वडा आहे ना तो वडाच लोकांनी बंद केलाय, अशी परिस्थिती झालेली दाडगेमळ्यामध्ये। पाणी इकडे पडली आणि सगळं पाणी आहे ना त्या वडा बंद झाल्यामुळे सगळं पाणी शेतामध्ये लोकांच्या घरांनी घुसायला। संदीप परदेशी, माझं पुणे नाशिक हायवेला बिझनेस स्क्वेअर नावाचं व्यापारी संकुल आहे। या व्यापारी संकुलाच्या शेजारी एक 200 फूट अंतरावर, 150-200 फूट अंतरावर एक ओढा आहे। तो ओढा दाडगेमळ्यातून चाकण चक्रेश्वर मंदिराकडे जातो। तर त्या ओढ्यात ओढा मोठा बांधीव ओढा आहे, जवळपास 20 फूट रुंद आणि 8 फूट खोल असा बांधीव ओढा आहे। परंतु तो त्या ओढ्याचं पाणी आत्ता पाणी ओढ्याच्या वरून चाललेलं आहे, कारण तो रस्त्याने पाणी चाललं। रस्त्यावर जवळपास 1.5 ते 2 फूट बरेचशेट कानपेळ्यांच्या घरात तिथं पाणी आहे। आणि त्याच्या पुढे जो ओढा आहे त्याच्या पुढचा जो ओढा आहे म्हणजे नगरसेवक विकास धाडगेंच्या घराच्या पुढे एक ओढ्यावर पूल आहे। त्या पुलावर काहीतरी कचरा अडकला होता। प्रशासनाने 2 दिवसापूर्वी तो कचरा काढला, परंतु परत काहीतरी कचरा अडकला किंवा काहीतरी त्या ब्रिजचं काम चालू असल्यामुळे रारा रोड असेल, तर त्यामुळे ते सगळं जे पाणी उलटलं ते विकास धाडगेंच्या घराच्या समोरून ते आमच्या बिझनेस स्क्वेअर बिल्डिंगच्या शेजारच्या ओढ्यात आलं आणि दोन्ही ओढे एकत्र होऊन आमच्या बिल्डिंगमध्ये पाणी घुसलं। त्याचप्रमाणे आमच्या समोर विशाल कॅपिटलच्या समोरून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर पाणी घुसून समोर सळईच्या दुकानात पाणी घुसलंय। तळेगाव चौकातून कोटक बँकेच्या संकुलात पाणी घुसले, म्हणजे तळेगाव चौकातले जवळपास कोटक बँक ज्या ठिकाणी आहे ते संकुल सुद्धा आता पाण्याखाली आहे। म्हणजे कोहिनूर सेंटरच्या शेजारचं संकुल पाण्याखाली आहे। संपूर्ण चाकणची दैना उडाली आहे या पावसाने। अतिशय आदमी हातबल झालेला आहे आणि वरून आता वारंवार पाऊस कोसळत आहे आणि संपूर्ण MRDने जे नाले आणि हे सगळे दावे केले होते
ते काय सगळे उघडे पडले? ते 100% उघडे पडलेले आहे. कारण आत्ता तळेगाव चौकातून मला घरी जायचं होतं. तळेगाव चौकातून नाणेकरवाडीत तिकडून एक पाणी आलं. तळेगाव चौकात 1.5 फूट पाणी आहे. सरकारी हॉस्पिटल समोर 1 ते 1.5 फूट पाणी आहे. चाकणची बँक ऑफ इंडियाच्या ओढ्यावरून पाणी गेलेलं आहे. त्याचप्रमाणे बँक ऑफ इंडिया समोर जवळपास 1 ते 1.5 फूट पाणी आहे गावात. सुमरेनगर वाकीला पण वाहतूक कोंडी झाली म्हणजे संपूर्ण वाहतूक कोंडी आम्ही आत्ता जी अनुभवत आहोत. समोर पाहतो मी जवळपास संकल्प हॉटेलच्या समोर म्हणजे हॉटेल निसर्ग गुडलक हॉटेल समोर जवळपास 1.5 फूट पाणी. त्यानंतर या परदेशी ब्रदर्सच्या विशाल कॅपिटल समोर संपूर्ण पाणी आहे. आणि हे पहा समोर आता प्रशासनाचा JCB आलाय आणि जे पाणी काढून देतात. याचा अर्थ नाले सफाईचे काम काय झालेलं आहे हे आमच्यासारखा सर्वसामान्य नागरिक सांगू शकत नाहीये. ही चाकणची व्यथा आहे, चाकणची तुंबई झालेली आहे. प्रशासनाने याच्यावर 100% ठोस कारवाई करून नागरिकांना दिलासा द्यावा ही मी आपल्या माध्यमाद्वारे विनंती करतो. कारण मी पहाटे 5:45 वाजता हे पाणी आले. दुधोडे साहेबांना सांगितलं की दुधोडे साहेब आत्ता पण हायवेला दुसरा JCB लागला आहे. म्हणजे आमच्यासारख्या नागरिकांनी करायचं काय? व्यापारी संकुलात जर पाणी घुसलं तर आम्ही काहीच करू शकत नाही आहे. तर याच्यावर तातडीने ओढे सफाई असो किंवा या संदर्भातली जी काही योग्य ती कार्यवाही प्रशासनाने करावी ही आमची नम्र विनंती. पाऊस झाला आहे त्यामुळं हे सगळं इथं प्रत्येकाच्या घरांमध्ये 1-1.5 फूट म्हणण्यापेक्षा गुडघाभर पाणी साठलेले आहे. कारण इथं जे हायवेला गटर आहेत ती गटर पूर्ण चॉकअप झालेली आहेत आणि सगळं पाणी उलटून इकडं आलेलं आहे. इथं न तिथं स्वरूप आलेलं आहे हायवेच्या बाजूने. ती जे आता जी कामं झाली आहेत गटर ती पूर्ण चुकीची झालेली आहेत आणि त्याच्यामुळे सगळं पाणी पुढं न जाता हे सगळं रिटर्न फिरलेलं पाणी. म्हणजे त्यांच्या विकास कामं त्यांनी कशी केली याचा फज्जा उडालेला आहे. आणि आमचे नुकसान भरपाई आमचे राज कलेक्शन दुकान आहे. गुडगावर पाणी आहे. कमीत कमी 3 ते 4 लाख रुपयाचं नुकसान झालंय साहेब. तुम्ही दुकानात येऊन चेक करू शकता. ग्रामपंचायतीचे गटर असताना त्यावेळेस एवढं काही नुकसान झालं नाही. आता ही नवीन लाईन टाकली ना त्याच्यामुळे सगळ्या लोकांना एवढा त्रास भोगावा लागते. मागच्या बाजूनी सुद्धा एवढं पाणी येतं ना. अख्खं नाणेकरवाडीचं पाणी इकडे घुसलं अख्खं उतारलं नाही. अख्खं आमच्या घरांनी पाणी आता मोकर म्हणजे आमच्या घरामध्ये एवढं मोकर पाणी ना भरपूर नुकसान घरामध्ये आणि दुकानामध्ये सुद्धा गुडघे एवढं पाणी. माणसाला खाली सुद्धा उभं राहता येत नाही आणि आतमध्ये सुद्धा जाता येत नाही. काय करायचं? जीवनावश्यक वस्तूंची वाट लागली झाली. खाण्यापिण्याच्या वस्तू सगळ्या भिजून गेल्या. कपडे सगळं भिजले. म्हणते आपण कसं काय सांगायला काय ते काय हे का म्हणून अरे या हळूहळू या. झाली बस पण ऊन पडली. कधीपासून झालंय? कधीपासून झाली अशी स्थिती? त्याला काय डोळे फिरायचं काम आहे?
यार्ड जवळ एवढं पाणी कंप्लीट 3-8 दुकानाचं पारा कधीपासून झालेली आहे अशी हे फार रात्रीपासून चालू आहे. रात्रीपासून ट्रॅफिक कुठं कुठं जाम आहे आता ट्रॉफिक पार तिकडे हे बॅरिकेड वाकीचे तिथे बॅरिकेड वगैरे लावून आहे ना पूर्ण हे केलेलं आहे, थांबवलेलं आहे. कारण हे पूर्ण पार पाणी अख्खं पाणी साचलेलं आहे. पुणे नाशिक महामार्ग कोयना सेक्टरच्या समोर चाकण मार्केट यार्ड जवळ